स्वागत है आप सभी का मेरे अपने चैनल जीके नॉलेज 1500 पे। तो आज के इस वीडियो में हम देखने वाले हैं महाराष्ट्र असेंबली इलेक्शन एमसीक्यूज, जो कि आज इंग्लिश प्लस मराठी में होने वाले हैं। काफ़ी स्टूडेंट्स ने मुझे बोला कि मराठी में एक वीडियो बनाओ, तो आज मौका मिला। तो आज का वीडियो हम मराठी में देखने वाले। तो इस वीडियो में क्या क्या रहने वाला आहे, काय काय असणार आहे या व्हिडिओमध्ये, टॉप 30 क्वेश्चन्स असणार आहेत आणि बघू तुमचं स्कोअर किती होतोय। इंटरेस्टिंग क्वेश्चन असणार आहेत, मजा येणार आहे तुम्हाला। तर चला आपला आजचा पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न हा आहे, हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली? महाराष्ट्र विधानसभेतील एकूण जागा किती आहेत? ह्याचा आन्सर द्यायचा आहे। महाराष्ट्र विधानसभेतील एकूण जागा किती आहेत मित्रांनो? लवकरात लवकर आन्सर सांगा। ह्याचा आन्सर आहे 288। ह्याचा आन्सर आहे। चला प्रश्न क्रमांक 2, विच एलियन्स won the majority in the महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्या आघाडीने बहुमताने मिळवले? कोणी? महायुतीने। याचा आन्सर आहे महायुती। महायुती। आय होप तुम्हाला ऑप्शन्स दिसत असतील। चला वळूया आपल्या क्वेश्चन नंबर 3 कडे। विच इज द मेजॉरिटी मार्क इन द महाराष्ट्र असेंब्ली? महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा किती आहे? किती आहे? किती आला होता? इलेक्शनचा न्यूज बघितला असतील तुम्ही लोकांनी। इलेक्शन आपल्या इथं फुल असं चर्चेचा विषय असतो। याचा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे बी, सॉरी ऑप्शन सी, 145। चला ऑप्शन नंबर सी ह्याचं बरोबर आहे 145। क्वेश्चन नंबर 4, विच पार्टी वॉन द हायेस्ट नंबर ऑफ सीट्स? सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? ह्याचा आन्सर सांगा। सर्वाधिक जागा कोणत्या? तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, बीजेपीने। Who continue as the chief minister of Maharashtra after the election? निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण राहिले? कोण आले तर माहिती आहे, टाइम वेस्ट नाही करायचा। याचा आन्सर आहे ऑप्शन ए, देवेंद्र फडणवीस, जे की इथं बसले बघा, हे बघा, हे माहितीच आहे। चला पुढे बघूया। हाऊ मेनी सीट्स वेअर वोन बाय द बीजेपी? किती सीट जिंकले बीजेपीने? सांगा लवकर। चला मित्रांनो, याचा आन्सर लवकरात लवकर सांगा। हाऊ मेनी सीट्स वेअर वोन बाय द बीजेपी? भाजपने किती जागा जिंकल्या? तर याचा आन्सर आहे 132 जागा जिंकल्या आहे। चला पुढे वळूया। विच शिवसेना फॅक्शन वोन मोर सीट्स? शिवसेनेचे कोणत्या गटाने अधिक जागा जिंकल्या? कोणत्या गटाने? तर शिंदे गटाने, बी, शिंदे गटाने जिंकले। चलो आगे बढ़ते हैं। अजित पवार बिकम्स टू विच पॉलिटिकल पार्टी? अजित पवार कोणत्या राजकीय पक्षाचे नेते आहेत? हे सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला। आपले अजित दादा, एनसीपी। चलो 9th, हाऊ मेनी सीट्स डिड द अजित पवार लीड एनसीपी विन? अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने किती जागा जिंकल्या? चला याचा आन्सर सांगा। याचा आन्सर आहे 41। ट्राय करत राहा मित्र, येत नसेल तरी चालेल, पण ट्राय करा, काहीतरी आन्सर द्या, कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि कोण आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल,
प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच गोष्टी आपण तुमच्यासमोर आणू. लवकरात लवकर येण्यासाठी साहेब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला वाजवा आणि लाईक करत राहा, सेशनला लाईक करत राहा. क्वेश्चन नंबर 10. विच पार्टी वॉन अराउंड 16 सीट्स? सुमारे 16 जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? कोणत्या? काँग्रेसने. ऑप्शन बी राईट आन्सर. सॉरी, मित्रांचा फोन आला. चला, ऑप्शन नंबर 11. महाविकास आघाडी MVA डज नॉट इन्क्लूड विच पार्टी? महाविकास आघाडी कोणता पक्ष समाविष्ट नाही? काँग्रेस, शिवसेना, OBT, NCP या BJP? कुठला याचा आन्सर माहिती असेल? BJP नाहीये महाविकास आघाडीमध्ये. BJP ऑपोजिट पक्ष आहे ना, त्यांचा पक्ष आहे. चला पुढे वळूयात. क्वेश्चन नंबर 12. विच अलायन्स इन्क्लूड्स BJP, शिवसेना शिंदे अँड NCP अजित पवार? काय म्हणते त्याला? महाविकास आघाडी का NDA, महायुती, भाजप, शिंदे गट, शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादीची असलेली आघाडी कोणती? महायुती आहे ना त्यांची, महायुती. ऑप्शन सी याचा आन्सर राईट ऑप्शन सी. चला पुढे वळूयात. क्वेश्चन नंबर 13. हाऊ मेनी इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स वन सीट्स? अपक्ष उमेदवारांनी किती जागा जिंकल्या? किती असू शकतात? विचार करा. दोनच जणांनी जिंकलेत, दोनच. चला क्वेश्चन नंबर 14. विच पार्टी वॉन 2 सीट्स? आणि ते कुठलेत? कुठले ते आहेत? समाजवादी पार्टी. विच पार्टी फेल्ड टू विन एनी सीट? कुठली? आप पार्टी. whom won from Nagpur South West constituency? नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून कोण विजयी झाले? तर देवेंद्र फडणवीस. चला क्वेश्चन नंबर 17. एकनाथ शिंदे वन फ्रॉम विच कॉन्स्टिट्युएन्सी? एकनाथ शिंदे कोणत्या मतदारसंघातून विजयी झाले? ठाणे, खोपरी, दादर या कल्याण? कुठून झाले? तर खोपरीतून झाले. खोपरी. ऑप्शन बी याचं राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 18. ऑन विच डेट वॉज वोटिंग हेल्ड? कधी झालं वोटिंग? सी 20 नोव्हेंबरला झालं. आणि आजचे झालं आपलं महानगरपालिका, ह्याच्यावर पण मी क्वेश्चन आणणार आहे उद्या, सो स्टे ट्यून फॉर दॅट. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट वॉज द अप्रॉक्सिमेट वोटर टर्नआउट? व्हॉट वॉज द अप्रॉक्सिमेटली टर्नआउट किती? तर 66%. अंदाजे मतदान टक्केवारी किती होती? 66% होती. चला क्वेश्चन नंबर 20. हाऊ मेनी सीट्स आर रिक्वायर्ड टू फॉर्म द गव्हर्नमेंट? किती पाहिजे? तर 145 पाहिजेत. सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक आहेत? 145. आणि महानगरपालिकाला 114 पाहिजेत. चला क्वेश्चन नंबर 21. विच पार्टी इज लीड बाय शरद पवार? NCP.
किती सोपं आहे NCP. चला क्वेश्चन नंबर 22. विच अलायन्स रिमेन इन ऑपोजिशन. कोणती आघाडी विरोधात राहिली? NDA, महायुती, MVN, UPA. कोणती राहिली? कोणती राहिली सांगा लवकर विचार करून. याचा आन्सर आहे ऑप्शन सी, महाविकास आघाडी ऑपोजिशन मध्ये राहिलेली आहे. विच पार्टी वॉन मोर सीट्स दॅन काँग्रेस. काँग्रेसपेक्षा जास्त सीट कोणी जिंकले? काँग्रेसपेक्षा अधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? बीजेपीने जिंकल्या. विच इलेक्शन वॉज हेल्ड इन महाराष्ट्र इन 2024. 2024 मध्ये महाराष्ट्रात कोणती निवडणूक झाली? कोणती झाली? असेंब्ली इलेक्शन झाली. विच पार्टी स्प्लिट इम्पॅक्टेड महाराष्ट्र पॉलिटिक्स द मोस्ट. कोणत्या पक्षातील फूट महाराष्ट्राच्या राजकारणावर सर्वाधिक परिणाम ठरली? कोणती? शिवसेना ठरली. शिवसेनाच फुटली ना मित्रांनो, नाहीतर आज ठाकरेचं सरकार असलं असतं. चला वळूयात आपल्या 26 क्वेश्चनवर. हु इज द लीडर ऑफ शिवसेना UBT? कोण आहे? कोण आहे? UBT म्हणजे उद्धव ठाकरे हेच असणार ना. चला क्वेश्चन नंबर 27. अजून वेळ गेलेला नाही दोस्तो. कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. सेशन आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि सेशनला लवकरात लवकर तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली, फ्रेंड्स यांना शेअर करा, त्यांना पण माहिती मिळाली पाहिजे. चला 27 क्वेश्चन. महाराष्ट्र फॉलोज विच सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट. महाराष्ट्र कोणत्या शासन पद्धतीनुसार चालते? ऑप्शन्स: प्रेसिडेंट, फेडरल, पार्लिमेंटरी, युनिटरी. याचा आन्सर काय असू शकतं मित्रांनो? याचा आन्सर आहे ऑप्शन सी, पार्लिमेंटरी. क्वेश्चन नंबर 28. The ruling alliance in Maharashtra is led by which party? महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व कोणता पक्ष करतो? कोणता? तर बीजेपी करतो. बीजेपीचे जास्त आहेत, वरचं सत्ता त्यांचीच आहे म्हणून बीजेपी करतो. चला 29 क्वेश्चन. विच फॅक्टर प्लेड अ मेजर रोल इन द इलेक्शन आउटकम. निवडणुकीच्या निकालात कोणता घटक महत्वाचा ठरला? कोणता? तर ऑप्शन बी, एलियन्स पॉलिटिक्स. चलो द लास्ट. ह्याचा आन्सर तुम्ही सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. हे होमवर्कचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन आर हेल्ड आफ्टर हाऊ मेनी इयर्स. खूप सोपा प्रश्न आहे, खूप. ह्याचा आन्सर सगळ्यांना आला पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक किती वर्षाची होते? ह्याचा आन्सर तुम्ही सांगायचं आहे मला. चला अशाच प्रकारच्या क्वेश्चनसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. आजच्या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू. थँक्स अ लॉट.